नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांनी आपल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलेला आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि पुढे पण असाच सपोर्ट राहू द्या. चला मग आपण आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अगदी झटपट तयार होणारे पालक वरण. हे पालक वरण न खाणारेही एवढ्या आवडीने खातील की सांगूच नका. चला मग आपण या पालकाच्या वरणाची रेसिपी बघूया. त्यासाठी आपल्याला पालक लागणार आहे. पालक चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा, निवडून घ्यायचे चांगले पानं, त्यातील खराब पानं काढून टाकायचे, स्वच्छ धुवून ठेवायचा. त्यानंतर मग त्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यानंतर कोरडं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे कापून. डाळ कुकरमध्ये टाकायची, डाळला स्वच्छ धुवून घ्यायची, चांगली रगडून 3 पाण्याने धुवून घ्यायची. डाळला व्यवस्थित छान रगडून घ्यायचं, मस्त 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची. स्वच्छ पाणी निघेल तिथपर्यंत धुवून घ्यायचं डाळीला. डाळ स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये मग पाणी टाकायचं, डाळच्या दुपटीने पाणी टाकायचं. त्यानंतर खोबरं टाकायचं, सुकं खोबरं कापून घेतलेलं आहे ते. त्यानंतर थोडे शेंगदाणे टाकायचे, हळद टाकायची. व्यवस्थित मिक्स करून कुकरचं झाकण बंद करायचं. त्यानंतर गॅस पेटवून घ्यायचा आणि कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं. आता आपल्याला 3 शिट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा. आता तिथपर्यंत आपण पालकची भाजी कापून घेऊ. पालकची भाजी कापून घ्यायची मस्त. त्यानंतर कांदा कापून घ्यायचा एक, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. त्यानंतर थोडा लसूण आपल्याला तडका द्यायला लागेल, तो पण सोलून बारीक लांबसर काप करून घेतलेले आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. कढई तापल्यानंतर तेल टाकायचं. 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आता चांगलं तापू द्यायचं मस्त. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मोहरी. तेल तापलं का नाही ते चेक करून घ्यायचं, त्यासाठी 1 ते 2 मोहरी टाकून बघायची. मग तेल तापल्यानंतर मस्त मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे टाकायचे. जिरे छान तडतड झाले का मग कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर चिमूटभर हिंग टाकायचा. हिंग टाकल्यानंतर मग लसूण टाकायचा. छान मिक्स करून घ्यायचं सर्व. त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा टाकायचा. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं कांद्याला पण. कांदा लवकर शिजला जाईल त्यासाठी मीठ टाकून घ्यायचं. आधीच सर्व मीठ टाकलं तरी चालेल किंवा बाकीचं नंतर टाकलं तरी पण चालेल, तुमच्या अंदाजाने तसं टाकायचं. आता मी आधीच मीठ टाकून घेतलेलं आहे, जेवढं मला लागणार आहे तेवढं. त्यानंतर बघा कांद्याचा कलर बदललेला आहे. आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ. थोडी हळद टाकायची. त्यानंतर गरम मसाला टाकायचा 1 चमचा, 1 चमचा धने पावडर टाकायची आणि चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आणि व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेली पालकची भाजी टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता भाजी टाकल्यानंतर पण बघा असं छान मिक्स करून घ्यायचं. आता भाजीला थोडं शिजू द्यायचं आता चांगलं. तिथपर्यंत आपण कुकरचं झाकण काढून बघून डाळला चांगलं मिक्स करून घेऊ. बघा डाळ पण किती मस्त शिजलेली आहे आपली. आता मस्त छान घोटून घ्यायचं तिला. असं व्यवस्थित चांगलं घोटून घ्यायचं. एकदम असं जास्त पण नाही घोटायचं, थोडं दाळ राहू द्यायची. बघा अशा पद्धतीने. आता आपण भाजी बघून घेऊ शिजली का नाही. तर अजून आपली भाजी शिजलेली नाही आहे. आता अजून 1 मिनिट पालकला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये परत. आता बघा पूर्णपणे पालकच्या भाजीचं पाणी आटलेलं आहे.
असं छान थोडंसं मॅश करून घ्यायचं त्या भाजीला चमच्यानेच. जवळपास आता पालकची भाजी आपली शिजलेली आहे. आपण एक कांडी अशी दाबून बघू. बघा भाजी शिजलेली आहे आता आपली. आता आपण त्यामध्ये डाळ टाकून घेऊ. डाळ टाकल्यानंतर व्यवस्थित आता चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त. आता तुम्ही ही भाजी अशी सुद्धा खाऊ शकतात, म्हणजे पाणी न टाकता घट्टसर जर तुम्हाला खायची असली तर, किंवा मग यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकतात. आता मी यामध्ये पाणी टाकणार आहे. मला थोडी पातळ करायची आहे. त्यासाठी मी 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी टाकून घेतलं. छान मिक्स केली. मिक्स केल्यानंतर आता 1 ते 2 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची वरणाला. बघा आता उकळी येते, मस्त छान उकळू द्यायचं. बघा किती मस्त छान सुगंध पण येतोय. बघा आता अशी मस्त छान उकळी आलेली आहे वरणाला. आता आपण कढई थोडी बाजूला ठेवून घेऊ आणि तडका तयार करून घेऊ. त्यासाठी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात किंवा तेल पण घेऊ शकतात, चालेल. तूप चांगलं गरम झालं का त्यामध्ये मोहरी टाकायची. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा, जो आपण बारीक कट करून घेतलेला होता आधी सुरुवातीलाच लसूण. तो लसूण यामध्ये टाकून घ्यायचा. लसणाचा कलर मस्त छान लालसर होईल तिथपर्यंत लसूण चांगला होऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 लाल मिरच्या टाकायच्या. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकायची. त्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची. कस्तुरी मेथीने छान फ्लेवर पण येतो आणि छान टेस्ट पण येते, त्यासाठी कस्तुरी मेथी टाकायची. त्यानंतर सर्व तडका मस्त असा डाळ पुन्हा गॅसवर ठेवायची. गॅस चालू करायचा 1 मिनिट आणि तडका त्यामध्ये ओतून घ्यायचा आणि गॅसचं बटन बंद करायचं. बघा मस्त आपलं ढाबा स्टाईल पालकचं वरण तयार आहे. तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने पालकचं वरण नक्की बनवून बघा. खरंच पालक न खाणारे पण खूप आवडीने खातील आणि तुम्ही प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने पालकची भाजी बनवणार. मस्त असं छान गरम गरम पोळीसोबत किंवा भातासोबत खायला खूप चवदार लागते. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. मस्त असं छान भातावर वरण टाकायचं गरम गरम, मस्त तूप टाकायचं आणि जेवणाला बसायचं. एवढी भारी चव लागते ना की तुम्हाला कोणत्याच भाजीची चव लागणार नाही. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.